गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे BCom शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अकाउंटन्सी या विषयाचा पूर्ण सिलेबस आपल्या DNA कॉमर्स या यूट्यूब चॅनलवर अगदी फ्री उपलब्ध करून दिला जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण अकाउंटची लेक्चर सिरीज चालू केलेली आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत कोऑपरेटिव्ह सोसायटी फायनल अकाउंट. या टॉपिकचे प्रॉब्लेम आपले सुरू झालेले आहे आणि आजच्या लेक्चरला देखील एक नवीन प्रॉब्लेमची प्रॅक्टिस आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत. प्रॉब्लेम तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आणि त्याचा सोल्युशन सुद्धा आपण या ठिकाणी स्क्रीनवरच घेणार आहोत. प्रॉब्लेम अतिशय महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि समजून घ्या की नेमकी टेक्निक काय आहे. आपण कमीत कमी वेळेमध्ये कोणतेही मिस्टेक न करता कशा प्रकारे प्रॉब्लेम सोडवायचा याची टेक्निक जर समजायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि समजून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम बघूया आपण. फ्रॉम दी फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ महादेवी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपल्याला रिक्वायरमेंट सांगितलेली असते बघा, प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2025 अँड बॅलन्स शीट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट एवढंच सांगितलं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवा. फॉर्म एन मध्ये डेबिटला 16 एक्सपेन्सेस लिहा, एका खाली एक लिहू नका, प्रत्येक एक्सपेन्सेस लिहा आणि काही जागा सोडा. किती जागा सोडायची हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. 16 एक्सपेन्सेस लिहा, जागा सोडा. 5 इन्कम लिहा, प्रत्येक इन्कमच्या खाली जागा सोडा. तसंच बॅलन्स शीट तयार करा. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला 12 लायबिलिटीज तयार करा आणि प्रत्येक लायबिलिटी खाली जागा सोडा. 2 नंबर लायबिलिटी आणि 11 नंबर लायबिलिटीला जास्त जागा सोडा. 7-8 लाईन 7-8 लाईन. त्याच्यानंतर असेटला टोटल 11 असेट रेकॉर्ड करा आणि प्रत्येक असेटच्या खाली जागा सोडा. 2-3 लाईन 2-3 लाईन या पद्धतीने तुम्ही जागा सोडा. आता आपण काय करणार, सगळ्यात अगोदर ट्रायल बॅलन्समध्ये ॲडजस्टमेंट बघणार. ज्यांच्यावर ॲडजस्टमेंट आहे त्यांना आपण टिक मार्क करून घेणार. तर आपण प्रॉब्लेम थोडा मोठा आहे, स्क्रोल करू, प्रॉब्लेमवर नजर ठेवा. पहिली ॲडजस्टमेंट विद्यार्थी मित्रांनो बघा, इथं दिलेली आहे आपल्याला. इंटरेस्ट पेएबल. इंटरेस्ट दोन्ही ठिकाणी असतो, डेबिटमध्ये पण आणि क्रेडिटमध्ये पण. तुम्हाला समजता आली पाहिजे की ज्या वेळेस इंटरेस्टची ॲडजस्टमेंट खर्चाशी संबंधित असेल डेबिटच्या इंटरेस्टवर सोडवा, इंटरेस्टची ॲडजस्टमेंट इन्कमशी संबंधित असेल क्रेडिटच्या इंटरेस्टवर सोडवा. आता इथं डायरेक्ट 2 शब्द आलेले बघा, 2 इंटरेस्टचे ॲडजस्टमेंट. एकामध्ये आलं पेएबल, एकामध्ये आलं रिसिवेबल. अगदी सोपं आहे. पेएबल म्हणजे देणे, मग जे इंटरेस्ट आपण देणार आहोत तो आपला खर्च आहे, खर्च म्हणजे डेबिटचा इंटरेस्ट. रिसिवेबल म्हणजे मिळणार, जो इंटरेस्ट आपल्याला मिळणार तो आपला इन्कम आहे म्हणजे क्रेडिटचा इंटरेस्ट. म्हणजे ज्या वेळेस पेएबल शब्द येणार इंटरेस्टच्या ॲडजस्टमेंटवर डेबिटच्या इंटरेस्टवर सोडवा. मग डेबिटमध्ये इंटरेस्ट बघा इथं एकदम लास्टला दिलेला आहे, त्या इंटरेस्टला आपण इथं टिक मार्क करून घेऊया. मग इथं या इंटरेस्टला आपण टिक मार्क करूया, स्टार करून घेऊ. त्याच्यानंतर दुसरा इंटरेस्ट होता रिसिवेबल. रिसिवेबल म्हणजे मिळणार आहे, मग रिसिवेबल शब्द आला तर क्रेडिटच्या इंटरेस्टवर सोडवा. मग क्रेडिटचा इंटरेस्ट इथं दिलेला आहे बघा, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 1,75,000, त्याला स्टार करा. त्याच्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची दिलेली आहे आणि ती आपल्याला दिलेली आहे. तर मी क्लोज करतो, लक्ष द्या फक्त कशावर आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सॅलरी आणि ऑडिट फीवर दिलेली आहे. मग सॅलरीला स्टार करा आणि ऑडिट फीला स्टार करा. मग इथं सॅलरीला आपण स्टार करून घेऊया, सॅलरीला स्टार करा आणि ऑडिट फीला स्टार करून घेऊया. मग इथं सॅलरी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला डेबिट बॅलन्समध्ये बघावी लागेल. सॅलरीज इथं बघा, सॅलरीज आहे, सॅलरीज अँड अलाउन्सेस टू स्टाफ. आणि ऑडिट फी आहे, पण ऑडिट फी कुठेच दिसत नाही. मी तुम्हाला शिकवलं होतं, ऑडिट फी जर एखादा ट्रान्झॅक्शन जर ट्रायल बॅलन्समध्ये नसेल पण त्याच्यावर जर ॲडजस्टमेंट दिलेली असेल तर आणि तो ट्रान्झॅक्शन जर ट्रायल बॅलन्समध्ये मिसिंग असेल तर डायरेक्ट ती ॲडजस्टमेंट सोडवा. त्याच्यानंतर इंटरेस्टला आपण स्टार करून ठेवलं होतं, इंटरेस्टला स्टार करून ठेवा. हा एक क्रेडिटचा इंटरेस्ट होता आणि हा एक डेबिटचा इंटरेस्ट होता. त्याच्यानंतर डिव्हिडंडची ॲडजस्टमेंट आहे. ज्या वेळेस डिव्हिडंडची ॲडजस्टमेंट येणार ती ॲडजस्टमेंट फक्त डिव्हिडंड पेडवर म्हणजे डेबिटमध्ये जो डिव्हिडंड असतो त्याच्यावर सोडवायची. त्याच्यानंतर ट्रान्सफर 25% ही ॲडजस्टमेंट नाही दिली तरी आपण सोडवणार. 25% आपण ट्रान्सफर करणार रिझर्व्ह फंडला. मग रिझर्व्ह फंडला आपण या ठिकाणी स्टार करून घेऊया, इथं दिलेलं आहे रिझर्व्ह फंड. आणि लास्ट ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएट फर्निचर. फर्निचरवर ॲडजस्टमेंट आहे, आपण इथं ऑफिस फर्निचर आहे बघा, त्याला स्टार करून घेऊया. तर ज्यांना तुम्ही स्टार केलेलं आहे त्यांच्यावर ॲडजस्टमेंट आहे, त्यांचे 2 इफेक्ट करावे लागतील. ज्यांच्यावर स्टार केलेलं नाही त्यांच्यावर ॲडजस्टमेंट नाही, ते एकदाच रेकॉर्ड करा. आता मी हे क्लोज करतोय, तुम्ही फक्त लक्षात ठेवा आपण स्टार कशावर केलं होतं आणि ॲडजस्टमेंट कशावर होती.
आता आपण सोडवण्याची टेक्निक आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण अगोदर सगळे डेबिट बॅलन्सेस सोडवणार, नंतर क्रेडिट सोडवणार. आणि डेबिट आणि क्रेडिट सोडवत असताना नियम वापरा. डेबिटचा नियम आहे, जे डेबिटमध्ये दिले जातात ते एक्सपेन्सेस किंवा असेट असतात. जर ते एक्सपेन्सेस असतील तर डायरेक्ट डेबिट साईडला रेकॉर्ड करा. कोणत्या अकाउंटला? P&L अकाउंटला. आणि असेट असेल तर असेटला रेकॉर्ड करा. मग फक्त ओळखा, एक्सपेन्सेस असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला रेकॉर्ड करा, असेट असेल तर असेटला रेकॉर्ड करा. कॅश इन हँड एक्सपेन्सेस आहे का असेट आहे? तर आपल्याला माहिती सर्व कॅश आपल्या असेट आहे, असेटला रेकॉर्ड करा. असेट टोटल 11 आहे, त्याच्यापैकी पहिलीच असेट कॅशशी संबंधित आहे. सगळे कॅश बॅलन्स आपण पहिल्या असेटमध्ये रेकॉर्ड करत असतो. मग पहिल्या असेटमध्ये लिहा कॅश इन हँड. कॅश इन हँड डायरेक्ट आउटर कॉलम. आता आपण प्रॉब्लेम थोडा छोटा करूया आणि सोल्युशनला थोडं मोठं करूया. तर दोन्हीकडे नजर ठेवा तुम्ही. आपण आता फक्त डेबिट बॅलन्सेस बघतोय म्हणून डेबिट बॅलन्स बघा. कॅश इन हँड 2700 आहे, डायरेक्ट आउटर कॉलम 2700. त्याच्यानंतर कॅश विथ NDCC बँक. कोणत्या बँकेसोबत कॅश आहे? NDCC बँक. कोणत्याही बँकेमध्ये कॅश असू द्या, कॅश आपली असेट आहे. 1 नंबर असेटला लिहा कॅश विथ NDCC बँक. डायरेक्ट आउटर कॉलम 10,000. जितक्या पण कॅश असतील त्या 1 नंबर असेटमध्ये रेकॉर्ड करा. बॅलन्स विथ बरोदा बँक. एखाद्या बँकेमध्ये बॅलन्स आहे असं सांगितलं तर तो बॅलन्स म्हणजे कॅश बॅलन्स, तो सुद्धा असेट आहे. मग एखाद्या बँकेचा बॅलन्स दिला तर तो बँकेचा बॅलन्स बघा इथं कॅश आणि बँक बॅलन्स. 1 नंबर असेटचं नावच आहे, इथं आपण कॅश पण लिहिणार आणि बँकेचे बॅलन्स पण लिहिणार. मग कोणत्याही बँकेचे बॅलन्स देऊ द्या, ती असेट म्हणून रेकॉर्ड करा 1 नंबर असेटला. मग 1 नंबर असेटमध्ये लिहा बॅलन्स विथ बरोदा बँक. आपण प्रत्येक असेटच्या खाली जागा याच्यासाठीच सोडतो, आपल्याला नंतर ते लिहिता आले पाहिजे. बॅलन्स विथ बरोदा बँक ते दिलेले आहे 9,900. 9,900. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट डेबिटमध्ये दिलं खर्च किंवा असेट, तर इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक आहे. इन्व्हेस्टमेंट आपली असेट आहे, असेटला रेकॉर्ड करा. सेपरेट असेट आहे इन्व्हेस्टमेंट 2 नंबरला. सगळ्या इन्व्हेस्टमेंट आपण इथं लिहितो. मग लिहा इन्व्हेस्टमेंट. डायरेक्ट शब्द आला इन्व्हेस्टमेंट. काही वेळेस शेअर्स, बॉन्ड, गोल्ड, सिक्युरिटी काही पण देऊ शकतात. तर इन्व्हेस्टमेंट आहे 1,55,000. डायरेक्ट आउटरला 1,55,000. ॲडजस्टमेंट असेल तर 2 इफेक्ट, अदरवाईज एकच इफेक्ट करा. लोन मी तुम्हाला शिकवलं होतं. लोन हा असा ट्रान्झॅक्शन आहे जो दोन्हीकडे येऊ शकतो, डेबिटमध्ये पण आणि क्रेडिटमध्ये पण. डेबिटला पण येऊ शकतो, क्रेडिटला पण येऊ शकतो. डेबिटमध्ये लोन आला तर तो तुमची असेट आहे, क्रेडिटला लोन आला तर तुमची लायबिलिटी आहे. तर आपण आता डेबिट सोडवतोय. डेबिट म्हणजे असेट, एक्सपेन्सेस किंवा असेट. मग लोन जेव्हा डेबिटमध्ये येणार तेव्हा फक्त असेट म्हणून रेकॉर्ड करा. आणि 4 नंबरची असेट सेपरेट लोनसाठी आपण बनवतो. मग त्याच्यामध्ये लिहा लोन ड्यू फ्रॉम मेंबर्स. लोन ड्यू फ्रॉम मेंबर्स. आणि लोन ड्यू आहे 30 लाख. मग डायरेक्ट आउटर कॉलमला लिहा 30 lakhs. 30 लाख. हा लोन डेबिटला आला म्हणून असेटला लिहा. क्रेडिटला आला असता तर आपण लायबिलिटीला लिहिलं असतं. ऑफिस फर्निचर. फर्निचर असेट आहे आणि कोणती असेट आहे? फिक्स असेट आहे. मग फिक्स असेटमध्ये लिहा ऑफिस फर्निचर. आणि इनरला लिहा, कारण त्याला आपण स्टार केलं होतं, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. मग ऑफिस फर्निचरची अमाऊंट दिली 10,000. लगेच ॲडजस्टमेंट सोडवा. ॲडजस्टमेंट कोणती बघा, लास्ट ॲडजस्टमेंट. डेप्रिसिएट फर्निचर 10%. फर्निचरवर डेप्रिसिएशन सांगितलं. डेप्रिसिएशनमुळे असेटची व्हॅल्यू कमी होत असते, म्हणून डेप्रिसिएशनचा पहिला इफेक्ट आपल्याला नेहमी डेप्रिसिएशन असेटमधून लेस करायचा आहे. मग लेस करा, लेस 10% डेप्रिसिएशन. मग 10% डेप्रिसिएशन कॅल्क्युलेटर अलाउड आहे, तसं पण तोंडी जमलं पाहिजे. 1 0 कट करा. 1 0 कट म्हणजे 10%. 1,000. शिल्लक राहिले 9,000 आउटर कॉलमला. आता ॲडजस्टमेंट तुम्ही सोडवत आहात, ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट करावे लागतात. मग डेप्रिसिएशन पहिल्यांदा असेटमधून लेस करायचं आणि दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचं. डेबिटला तर 16 खर्च आहे. मग कुठे रेकॉर्ड केलं पाहिजे? तर डेबिटला टोटल 16 खर्चापैकी 14 नंबरचा खर्च आपल्याकडे सेपरेट आहे डेप्रिसिएशनचा, त्या 14 नंबरमध्ये रेकॉर्ड करा. मग आपण वरती घेऊया आणि 14 मध्ये रेकॉर्ड करूया. बघा इथं 14 नंबरचा खर्च आपल्याकडे आहे डेप्रिसिएशन नावाचा. मग इथं 14 नंबरमध्ये रेकॉर्ड करा डेप्रिसिएशन ऑन फर्निचर.
डायरेक्ट आउटर कॉलम 300. तर डेप्रिसिएशनचे दोन इफेक्ट, फिक्स असेटमधून लेस करा आणि दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा, परंतु 14 नंबरमध्ये सेपरेट दाखवा डेप्रिसिएशन. त्याच्यानंतर चला परत प्रॉब्लेममध्ये येऊया. आपण कुठपर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो, आपण आलो फर्निचरपर्यंत. फर्निचर नंतर आता प्रॉब्लेम थोडा मोठा करूया. फर्निचर नंतर तुम्ही बघू शकतात, फर्निचर नंतर क्रेडिट बॅलन्स सुरू झाले. क्रेडिट बॅलन्स आपल्याला सोडवायचे नाही, आपल्याला सगळे डेबिट सोडवायचे. मग पुढचा डेबिट हा दिला 31,000, तो आहे डिव्हिडंड. जेव्हा जेव्हा डेबिटमध्ये डिव्हिडंड देणार तो डिव्हिडंड पेड आहे. आणि मी तुम्हाला शिकवलं होतं डिव्हिडंड पेडला 2 ट्रान्झॅक्शन असे ट्रायल बॅलन्सला, त्याला नियम लागू करायचा नाही. ते 2 ट्रान्झॅक्शन फक्त लायबिलिटीला लिहायचे, एक डिव्हिडंड आणि एक प्रॉफिट अँड लॉस. मग हा जो डिव्हिडंड येतो डेबिटचा, तो नेहमी लायबिलिटीला लिहा, लायबिलिटी नंबर 8ला. मग लायबिलिटी नंबर 8 आपण तयार करून ठेवलेली असते. लायबिलिटी नंबर 8ला आपण जाऊया. लायबिलिटी नंबर 8च्या खाली आपण जागा कधीच सोडत नाही, आपण डायरेक्ट लिहून ठेवतो लायबिलिटी नंबर 8 कशी लिहायची. तर बघा आपण असं लायबिलिटी नंबर 8 बनवून ठेवतो. लायबिलिटी नंबर 8मध्ये आपण पहिले लिहितो प्रोपोज डिव्हिडंड, त्याच्या खाली लिहितो लेस डिव्हिडंड पेड. आता हा जो ट्रायल बॅलन्सचा डिव्हिडंड आहे तो डिव्हिडंड पेड आहे. मग हा डिव्हिडंड पेड त्याच्यासमोर फक्त त्याची अमाऊंट लिहा. मग डिव्हिडंड पेड किती आहे 31,000. मग इनरला इथं फक्त लिहा 31,000. ट्रायल बॅलन्सचा डिव्हिडंड फक्त डिव्हिडंड पेडच्या समोर रेकॉर्ड करायचा, तो प्रपोज डिव्हिडंड नाही. मग डिव्हिडंड पेड ट्रायल बॅलन्सच्या डेबिटमध्ये जेव्हा जेव्हा डिव्हिडंड येणार तो फक्त लायबिलिटी नंबर 8ला रेकॉर्ड करा. त्याच्यानंतर परत क्रेडिट बॅलन्स दिले. क्रेडिट बॅलन्स आपल्याला आत्ता सोडवायचे नाही, आपल्याला डेबिट सोडवायचे. परत डेबिट इथं सुरू झाले. डेबिट बघा, सॅलरी अँड अलाउन्सेस ऑफ स्टाफ. सॅलरी खर्च आहे का असेट आहे? खर्च आहे. सर्व खर्च आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करतो. मग सॅलरी नावाचा खर्च कुठे रेकॉर्ड करतो? तर सॅलरी नावाचा खर्च आपण 3 नंबरला सेपरेट स्टाफची सॅलरी आहे तिथे रेकॉर्ड करतो. मग 3 नंबरचा खर्च आहे आपल्याकडे स्टाफ सॅलरी बघा, आणि 5 नंबरचा सॅलरी मॅनेजिंग डायरेक्टरची आहे. शक्यतो आपण स्टाफच्या सॅलरीमध्येच रेकॉर्ड करणार. मग काय नाव आहे त्याचं? सॅलरीज अँड अलाउन्सेस ऑफ स्टाफ. मग याचं नाव तेच आहे, सॅलरीज अँड अलाउन्सेस ऑफ स्टाफ. डायरेक्ट अमाऊंट लिहा इनर कॉलमला 29,700. का इनरला लिहिलं? कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. मग 29,700 इनरला लिहा आणि लगेच ॲडजस्टमेंट सोडवा. मग ॲडजस्टमेंट बघा 3 नंबर आउटस्टँडिंग सांगितलं सॅलरीवर. आउटस्टँडिंग म्हणजे द्यायची आहे. आउटस्टँडिंग जेव्हा जेव्हा येणार तेव्हा पहिला इफेक्ट त्या खर्चामध्ये ॲड करा, कारण तो खर्च द्यायचा आहे. मग आउटस्टँडिंग नेहमी ॲड करा. ॲड आउटस्टँडिंग सॅलरी. आता किती आउटस्टँडिंग सांगितली तिथं तुम्ही बघू शकता 300. 300 ॲड करा, आउटरला येणार 30,000. आता ॲडजस्टमेंट आहे, 2 इफेक्ट करावे लागतील. आउटस्टँडिंग आपल्याला द्यायचं आहे म्हणून ॲड करणार, आणि द्यायचं म्हणजे ती आपली लायबिलिटी आहे म्हणून दुसऱ्यांदा लायबिलिटीला रेकॉर्ड करा. लायबिलिटी नंबर 7मध्ये करंट लायबिलिटी आणि प्रोव्हिजनमध्ये आउटस्टँडिंग खर्चामध्ये ॲड करायचं आणि दुसऱ्यांदा लायबिलिटी नंबर 7ला लिहायचं. मग लायबिलिटी नंबर 7 आउटस्टँडिंग सॅलरी, डायरेक्ट आउटर कॉलम 300. आता त्याच्यासोबत अजून एक आउटस्टँडिंग आहे बघा, ऑडिट फी. पण ऑडिट फी ट्रायल बॅलन्समध्ये नाही. जसं ट्रायल बॅलन्समध्ये सॅलरी होता तर सॅलरीमध्ये आउटस्टँडिंग ॲड केलं, आपण खर्चामध्ये आउटस्टँडिंग ॲड केलं. पण ऑडिट फी किती दिली आउटस्टँडिंग? 3,000. ते 3,000 ॲड करण्यासाठी आपल्याकडे ऑडिट फी नाही. मग ऑडिट फी जर ट्रायल बॅलन्समध्ये नाही आहे तर मी तुम्हाला पहिल्या प्रॉब्लेममध्ये पण शिकवलं होतं, एखादी ॲडजस्टमेंट आली पण तो ट्रान्झॅक्शन ट्रायल बॅलन्समध्ये नसेल तर ॲड वगैरे करू नका, डायरेक्ट 2 इफेक्ट करा. मग तो खर्च आपण कुठे लिहितो? ऑडिट फी डेबिटला लिहितो. मग डेबिटला डायरेक्ट आउटस्टँडिंग ऑडिट फी लिहा 3,000. मग ऑडिट फी आपल्याकडे सेपरेट आहे 11 नंबरला. 11 नंबरमध्ये लिहायचं फक्त, ॲड वगैरे करायचं नाही. आउटस्टँडिंग ऑडिट फी डायरेक्ट आउटर कॉलम 3,000. ॲड करायचं नाही कारण तो ट्रायल बॅलन्समध्ये नाही. सॅलरीमध्ये ॲड केलं कारण सॅलरी होती आपल्याकडे. ऑडिट फी नाही आहे तर डायरेक्ट आउटस्टँडिंग रेकॉर्ड करा डेबिटला आणि दुसरा इफेक्ट लायबिलिटी नंबर 7ला. मग लायबिलिटी नंबर 7ला लिहा आउटस्टँडिंग ऑडिट फी. या पद्धतीने तुम्ही सोडू शकता. डायरेक्ट आउटर कॉलम 3,000. एखादा खर्च असेल तर ॲड करा, नसेल तर डायरेक्ट 2 इफेक्ट करा डेबिटला आणि लायबिलिटी नंबर 7ला. त्याच्यानंतर आपण कुठपर्यंत आलो आहे? सॅलरीपर्यंत. त्याच्यानंतर एस्टॅब्लिशमेंट चार्जेस फॉर ॲन एक्झिक्युटिव्ह खर्च आहे. सर्व खर्च आपण कुठे रेकॉर्ड करतो? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला पहिल्या 15 खर्चामध्ये आपल्याला एस्टॅब्लिशमेंट चार्जेस नावाचा खर्च कुठेच दिसत नाही. मग जो खर्च पहिल्या 15मध्ये येत नाही तो खर्च आपण 16 नंबर अदर एक्सपेन्सेसमध्ये रेकॉर्ड करतो. मग अदर एक्सपेन्सेसमध्ये आपण रेकॉर्ड करूया. चला तर अदर एक्सपेन्सेसमध्ये घेऊया.
अदर एक्सपेन्सेसमध्ये इथं रेकॉर्ड करू. त्याचं नाव आहे एस्टॅब्लिशमेंट चार्जेस फॉर ॲन एक्झिक्युटिव्ह ऑफिस. मग इथं लिहा एस्टॅब्लिशमेंट चार्जेस फॉर एक्झिक्युटिव्ह ऑफिस. जो खर्च 15 मध्ये येत नाही तो 16 मध्ये लिहा. किती आहे तो 5000. डायरेक्ट आउटरला लिहा 5000. त्याच्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी खर्च आहे. सर्व खर्च आपण डेबिटला लिहितो. प्रिंटिंग अँड स्टेशनरी सेपरेट 10 नंबरला आहे. मग 10 नंबरच्या समोर त्याची डायरेक्ट अमाऊंट लिहून टाका. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 400 डायरेक्ट अमाऊंट लिहा, कारण प्रिंटिंग अँड स्टेशनरीमध्ये तेवढंच एक खर्च येतो. त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस खर्च आहे. खर्च आपण डेबिटलाच लिहिणार. मग ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस सेपरेट आपण 7 नंबरमध्ये रेकॉर्ड करतो. मग 7 नंबरमध्ये त्याची डायरेक्ट अमाऊंट लिहा. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 600. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 7 नंबर खर्चामध्ये रेकॉर्ड करा. डायरेक्ट अमाऊंट लिहायची बस. त्याच्यानंतर इन्शुरन्स खर्च आहे. इन्शुरन्स नावाचा खर्च पहिल्या 15 मध्ये कुठंच दिसत नाही. मग जो खर्च पहिल्या 15 मध्ये नाही तो कुठे लिहितो आपण 16 मध्ये अदर एक्सपेन्सेस. मग अदर एक्सपेन्सेसमध्ये लिहा इन्शुरन्स. इन्शुरन्स प्रीमियम. मग इन्शुरन्स प्रीमियम हा आपण 1000 रुपये डायरेक्ट आउटरला लिहिणार. काही वेळेस इन्शुरन्स प्रीमियम तुम्ही टॅक्स म्हणून पण दाखवू शकतात आणि टॅक्स म्हणजे रेंट्स रेट्स अँड टॅक्सेसमध्ये पण लिहू शकतात. पण शक्यतो इन्शुरन्स आपण अदर एक्सपेन्सेसमध्येच लिहा म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. त्याच्यानंतर कॉन्ट्रीब्युशन टू प्रोव्हिडंट फंड डेबिटमध्ये आलं आणि तुम्ही जर कन्फ्यूज झाला, तुम्ही जिथं कन्फ्यूज झाला, जिथं अडकला तिथं हा नियम वापरा. डेबिटमध्ये आला म्हणजे काय असेल तो एकतर एक्सपेन्सेस असेल किंवा असेट असेल. मग प्रोव्हिडंट फंड असतं तर फक्त प्रोव्हिडंट फंड तर ती आपण असेट म्हणून रेकॉर्ड केली असती. पण त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. मग कॉन्ट्रीब्युशन टू प्रोव्हिडंट फंड जेव्हा जेव्हा कॉन्ट्रीब्युशन शब्द येईल तेव्हा तो खर्च असणार. कॉन्ट्रीब्युशन केलं त्याच्यामध्ये. मग प्रोव्हिडंट फंडमध्ये कॉन्ट्रीब्युशन केलं 2000 तो खर्च आहे. मग खर्च आपण रेकॉर्ड करतो फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला या. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपल्याकडे सेपरेट खर्च आहे कॉन्ट्रीब्युशनचा 4 नंबरला. मग तिथं आपण रेकॉर्ड करूया 4 नंबरला. 4 नंबरला रेकॉर्ड करूया. इथं बघा 4 नंबरला कॉन्ट्रीब्युशन टू स्टाफ प्रोव्हिडंट फंड. मग 4 नंबरला आपल्याकडे सेपरेट खर्च आहे कॉन्ट्रीब्युशनचा. मग या कॉन्ट्रीब्युशनमध्ये डायरेक्ट त्याची अमाऊंट लिहा. किती आहे 2000. मग डायरेक्ट आउटरला 2000. म्हणजे जेव्हा जेव्हा कॉन्ट्रीब्युशनचा खर्च येईल तो 4 नंबरमध्ये रेकॉर्ड करा कॉन्ट्रीब्युशन टू स्टाफ प्रोव्हिडंट फंड. त्याच्यानंतर इंटरेस्ट पेड ऑन डिपॉझिट डेबिटमध्ये आलं. डेबिट म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट शिकवलं होतं मी. इंटरेस्ट दोन्हीकडे येऊ शकतो आणि इंटरेस्ट फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला लिहायचा. डेबिटमध्ये आला तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, क्रेडिटमध्ये आला तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. आता हा इंटरेस्ट डेबिटमध्ये आला त्याला स्टार केलेले त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. मग डेबिटचा इंटरेस्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. सिंपल लॉजिक आहे. मग डेबिटमध्ये इंटरेस्ट आला तर तो खर्च आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पहिलाच खर्च आहे इंटरेस्ट. पहिलाच खर्च आहे इंटरेस्ट. मग इकडे लिहा इंटरेस्टमध्ये पहिलाच खर्च इंटरेस्ट आहे. मग इंटरेस्टमध्ये लिहूया आपण इंटरेस्ट पेड ऑन डिपॉझिट. किती सांगितला 80000. मग इंटरेस्ट पेड ऑन डिपॉझिट लिहूया 80000. इनरला लिहा कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. इंटरेस्ट पेड ऑन डिपॉझिट इनरला लिहा कारण ॲडजस्टमेंट आहे. 2 इंटरेस्टचे ॲडजस्टमेंट आले पेएबल आणि रिसिवेबल दोन्हीकडे शिकणार आपण आणि मी तुम्हाला आत्तापर्यंत ती ॲडजस्टमेंट क्लिअर झाली पाहिजे. इंटरेस्टची ॲडजस्टमेंट तुम्ही डेबिटला सोडवा किंवा क्रेडिटला सोडवा पहिला इफेक्ट कॉमन आहे. इंटरेस्टचा पहिला इफेक्ट कुठेही सोडवा ॲड करायचा आहे. मग पेएबलचा इंटरेस्ट किती सांगितला आपल्याला 5000 ॲड करा. मग पेएबल म्हणजे डेबिटला सोडवायचं आहे आणि रिसिवेबल म्हणजे क्रेडिटला सोडवायचं. नोट डाऊन करून ठेवा. ॲड करा इंटरेस्ट पेएबल. इंटरेस्ट पेएबल 5000 आणि डायरेक्ट आउटरला लिहा 85,000. इथं सोडवलं असतं तरी ॲड केलं असतं. म्हणजे इंटरेस्टचा पहिला इफेक्ट आपल्याला नेहमी काय करायचा आहे ॲड करायचा आहे. आता दुसरा इफेक्ट हा इंटरेस्ट डेबिटला म्हणजे खर्च आहे तो द्यायचा आहे. मग जेव्हा जेव्हा डेबिटचा इंटरेस्ट तुम्ही दुसऱ्यांदा रेकॉर्ड करणार तो लायबिलिटीलाच रेकॉर्ड करा आणि लायबिलिटी नंबर 9ला रेकॉर्ड करा. मग लायबिलिटी नंबर 9चं नाव आहे इंटरेस्ट ड्यू बट नॉट पेड. त्याच्यामध्ये लिहा इंटरेस्ट पेएबल.
इंटरेस्ट पेबल डायरेक्ट आउटर कॉलम 5000. तर या पद्धतीने तुम्ही इंटरेस्टची ॲडजस्टमेंट सोडू शकतात. डेबिटच्या इंटरेस्टवर कशी ओळखायची? जेव्हा जेव्हा पेबल शब्द येणार, पेबल म्हणजे देणे, डेबिटच्या इंटरेस्टवर सोडवा कारण तो खर्च आहे. रिसिवेबल शब्द आला म्हणजे तो मिळणार आहे, मग क्रेडिटच्या इंटरेस्टवर, इन्कमच्या इंटरेस्टवर सोडवा. कसं सोडवायचं? डेबिटच्या इंटरेस्टमध्ये सोडवत असाल तर पहिल्यांदा ॲड करा, दुसऱ्यांदा लायबिलिटी नंबर 9ला रेकॉर्ड करा. इकडे सोडवत असाल तर ते तर मी शिकवलेलं आहे, इकडं पण ॲड करा आणि दुसऱ्यांदा हे असेट नंबर 9ला रेकॉर्ड करायचं आहे. तर आता डेबिट बॅलन्स आपले सगळे संपले. आता आपण क्रेडिट बॅलन्स बघूया. चला पहिल्यापासून प्रॉब्लेम. आता फक्त क्रेडिट बॅलन्स. मग क्रेडिट बॅलन्स कुठून सुरू झाले? शेअर कॅपिटल 7,50,000. क्रेडिट सोडवत असताना क्रेडिटचा नियम वापरा. क्रेडिटचा नियम काय? क्रेडिटमध्ये दिलेला ट्रान्झॅक्शन इन्कम असू शकतो किंवा लायबिलिटी. जर इन्कम असेल तर क्रेडिटला रेकॉर्ड करा. कोणत्या अकाउंटला? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. आणि लायबिलिटी असेल तर लायबिलिटीला. मग कॅपिटल इन्कम आहे का लायबिलिटी आहे? लायबिलिटी आहे. मग लायबिलिटीला रेकॉर्ड करा. लायबिलिटी नंबर 1 कॅपिटलची आहे. मग लायबिलिटी नंबर 1 मध्ये आपण कॅपिटल रेकॉर्ड करणार. लायबिलिटी नंबर 1 मध्ये. मग लायबिलिटी नंबर 1 मध्ये कॅपिटल रेकॉर्ड करूया. डायरेक्ट नाव दिलं शेअर कॅपिटल तर लिहा शेअर कॅपिटल. ॲथोराईज कॅपिटल वगैरे दिला नाही. ॲथोराईज कॅपिटल दिला तर तो सगळ्यात अगोदर लिहायचा आणि तो टोटलमध्ये घ्यायचा नाही, त्याच्या खाली डबल अंडरलाईन करायची. मग कॅपिटल दिलेला आहे 7,50,000 डायरेक्ट आउटरला. कॅपिटल नंतर विद्यार्थी मित्रांनो बघा रिझर्व्ह फंड. तुम्हाला मी सांगितलं क्रेडिटमध्ये आलेले सर्व फंड आणि सर्व रिझर्व्ह तुमचे लायबिलिटी आहे आणि ते लायबिलिटी नंबर 2ला रेकॉर्ड करायचे. मग लायबिलिटी नंबर 2ची सुरुवात आपण रिझर्व्ह फंडने करतो. लायबिलिटी नंबर 2ची सुरुवात आपण करणार रिझर्व्ह फंडने. मग रिझर्व्ह फंड इनरला लिहा कारण त्याच्यावर आपल्याला कंपल्सरी ट्रान्सफरची ॲडजस्टमेंट करायची आहे. मग रिझर्व्ह फंड दिलेला आहे 35,000 इनरला लिहा आणि याच्या खाली एक लाईन सोडा. त्याच्यानंतर रिझर्व्ह फंड नंतर परत रिझर्व्ह शब्द आला. रिझर्व्ह आणि फंड हे सर्व लायबिलिटी नंबर 2 मध्ये रेकॉर्ड करायचे. डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्व्ह एक लाईन सोडून लिहा. डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्व्ह डायरेक्ट आउटर कॉलमला लिहा 20,000. सर्व रिझर्व्ह आणि सर्व फंड जे क्रेडिटमध्ये येतात ते लायबिलिटी नंबर 2 मध्ये लिहितात. परत फंड शब्द आला स्टाफ प्रोव्हिडंट फंड. आता तुम्ही म्हणणार सर लायबिलिटीलाच लिहा, बरोबर आहे, पण 2 नंबर लायबिलिटी नाही, फक्त स्टाफचा फंड 3 नंबरला सेपरेट आहे बघा, स्टाफ प्रोव्हिडंट फंड. मग जेव्हा जेव्हा स्टाफचा फंड येणार तो 3 नंबर लायबिलिटीला रेकॉर्ड करा. मग स्टाफचा फंड दिलेला आहे 20,000 डायरेक्ट आउटर कॉलमला रेकॉर्ड करा स्टाफ प्रोव्हिडंट फंड 20,000. त्याच्यानंतर डिपॉझिट शब्द आलं. डिपॉझिट जेव्हा जेव्हा क्रेडिटमध्ये येणार, क्रेडिटमध्ये दिलेलं ट्रान्झॅक्शन इन्कम किंवा लायबिलिटी, तर डिपॉझिट आपली लायबिलिटी आहे लक्षात ठेवा. मग डिपॉझिट आपली लायबिलिटी आहे. सेपरेट लायबिलिटी आपण बनवतो 6 नंबरला डिपॉझिट. त्याच्यामध्ये फिक्स डिपॉझिट, सेव्हिंग डिपॉझिट, सगळ्या डिपॉझिट कोणत्या क्रेडिटमध्ये आलेल्या. मग इथं फक्त डायरेक्ट नाव दिलं डिपॉझिट फ्रॉम मेंबर्स. मग डायरेक्ट लिहा लायबिलिटीला 6 नंबर लायबिलिटीमध्ये डिपॉझिट लिहायचे. डिपॉझिट फ्रॉम मेंबर्स त्या दिलेल्या आहे 22,48,000 डायरेक्ट आउटर कॉलम 22,48,000. त्याच्यानंतर डिपॉझिट नंतर पुढचा क्रेडिट बॅलन्स बघा प्रॉफिट दिलेला आहे. मी तुम्हाला शिकवलं होतं प्रॉफिट जो ट्रायल बॅलन्समध्ये दिला जातो तो लास्ट इयरचा प्रॉफिट असतो आणि लास्ट इयरचा प्रॉफिट फक्त लायबिलिटीला रेकॉर्ड करायचे, फक्त लायबिलिटीला. कुठे? लायबिलिटी नंबर 11ला. मग लायबिलिटी नंबर 11ची सुरुवातच आपण लास्ट इयर प्रॉफिटने करतो. मग जेव्हा जेव्हा ट्रायल बॅलन्समध्ये प्रॉफिट देणार तो लायबिलिटी नंबर 11 प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशनमध्ये रेकॉर्ड करा. चला प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशनला जाऊ आणि प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशनला इथं रेकॉर्ड करूया. आतापर्यंत एकच प्रॉफिट दिला जात होता, इथं 2 प्रॉफिट दिले बघा. बॅलन्स ऑन 1 एप्रिल 1/4 म्हणजे 1 एप्रिल 23,000 आणि प्रॉफिट फॉर 23-24 60,000. असे दोन्ही मिळून 23 आणि 60 मिळून किती आहे? 83,000. डायरेक्ट 83,000 लिहायचे नाही. जेव्हा 2 प्रॉफिट दिले तर त्याला काय म्हणतात लक्ष द्या. 1 एप्रिलचा प्रॉफिट म्हणजे पहिला दिवस वर्षाचा ओपनिंग डेट, मग तो ओपनिंग प्रॉफिट आहे आणि हा जो दुसरा प्रॉफिट आहे तो क्लोजिंग प्रॉफिट आहे. मग जेव्हा 2 प्रॉफिट दिले जातील ट्रायल बॅलन्समध्ये ओपनिंग आणि क्लोजिंग दोन्हीच्या दोन्ही 11 नंबर लायबिलिटीला रेकॉर्ड करा जसे दिले तसे. डायरेक्ट टोटल लिहू नका 83,000. मग लिहा नंबर 1 प्रॉफिट ऑन 1/4/2022 1/4/2023.
आणि 1/4/2023चा दिला 23,000. हा झाला ओपनिंग. त्याच्यानंतर तो क्लोजिंग दिला, तो याच्यामध्ये ॲड करा. ॲड प्रॉफिट 2023-24, तो किती दिला 60,000. दोन प्रॉफिट दिले, दोन्हीचे दोन्ही 11 नंबर लायबिलिटीला लिहा आणि त्याची टोटल अशी दाखवा 83,000. या पद्धतीने मग दोन्ही प्रॉफिट लिहा आणि डायरेक्ट टोटल लिहा 83,000. बरेच विद्यार्थी सांगतील सर 83,000 लिहायचे होते तर डायरेक्ट लिहिलं असतं ना आपण प्रॉफिट आणि 83,000. नाही, असंच लिहायचं. का? कारण पुढे मी तुम्हाला सांगेल. त्याच्यानंतर प्रॉफिट नंतर इंटरेस्ट दिला क्रेडिटचा इंटरेस्ट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं इंटरेस्ट फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड करायचं. डेबिटचा डेबिटला, क्रेडिटचा क्रेडिटला. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड करा क्रेडिट साईडला, कारण क्रेडिटला आला. मग प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला हा इंटरेस्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये रेकॉर्ड करा 1 नंबरलाच. काय नाव आहे त्याचं? इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अँड लोन. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अँड लोन्स. इनरला लिहा कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. 1,75,000 आणि लगेच ॲडजस्टमेंट सोडवा. पेबल का रिसिवेबल? पेबल म्हणजे डेबिटला सोडवणार खर्चाची, रिसिवेबल म्हणजे मिळणार आहे. मग मिळणार आहे म्हणजे इन्कमला सोडवा क्रेडिटला. मग रिसिवेबल आपल्याला 2 सांगितले बघा. मेंबर्स लोनवर 8,000 मिळणार आणि इन्व्हेस्टमेंटवर 2,000 मिळणार. 1 इंटरेस्ट मिळू द्या, 2 मिळू द्या किंवा 5 मिळू द्या, जेवढे इंटरेस्ट मिळणार तेवढे पहिल्यांदा काय करायचे? ॲड करायचे. इकडं पण ॲड केलं होतं, इकडं पण ॲड करा. मग दोन्ही इंटरेस्ट जे ॲडजस्टमेंटमध्ये दिले दोन्ही पण ॲड करा. मग पहिला दिला लोनवर, मेंबर्स लोन. इंटरेस्ट ऑन मेंबर्स लोन ॲड करा, तो दिला 8,000. दुसरा पण ॲड करा. ॲड इंटरेस्ट ऑन, दुसरा कशावर आहे? इन्व्हेस्टमेंटवर. दुसरा आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, तो दिला 2,000, तो पण ॲड करा. आणि ॲड करून टोटल आउटरला लिहा 75 आणि 8 83 2 85, 1,85,000. जेवढे पण इंटरेस्ट तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये मिळणार होते ते 2 मिळणार होते, 8,000 आणि 2,000 दोन्ही पण ॲड केले. आता दुसरा इफेक्ट. पहिला इफेक्ट कॉमन आहे, डेबिटला सोडवत असाल तरी ॲड करा, क्रेडिटला सोडवत असाल तरी ॲड करा. डेबिटचा इंटरेस्ट आपला खर्च आहे म्हणून दुसऱ्यांदा लायबिलिटीला रेकॉर्ड करतात. हा क्रेडिटचा इंटरेस्ट आपला इन्कम आहे, तो मिळणार आहे म्हणून हा इंटरेस्ट नेहमी दुसऱ्यांदा असेटला रेकॉर्ड करा. आणि असेटला जेव्हा रेकॉर्ड करणार तेव्हा असेट नंबर 9ला रेकॉर्ड करा. मग असेट नंबर 9ला 2 इंटरेस्ट मिळणार आहे. पहिला इंटरेस्ट ऑन मेंबर्स लोन, डायरेक्ट आउटर कॉलम छोटा करू याला, 8,000. आणि दुसरा इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, तो किती मिळणार होता? 2,000. तर या पद्धतीने तुम्हाला इंटरेस्टचे ॲडजस्टमेंट सोडवता आले पाहिजे. फक्त लक्षात घ्या, पेबल शब्द आला तर डेबिटवर सोडवा, रिसिवेबल शब्द आला तर क्रेडिटवर सोडवा. सोडवताना पहिला इफेक्ट नेहमी इकडे पण ॲड करा, इकडे पण ॲड करा. डेबिटचा इंटरेस्ट असेल तर दुसऱ्यांदा तो खर्च म्हणून लायबिलिटीला रेकॉर्ड करा. क्रेडिटचा इंटरेस्ट असेल तर दुसऱ्यांदा तो लायबिलिटी म्हणून म्हणून असेटला रेकॉर्ड करा 9 नंबर. म्हणजे याचा पण इफेक्ट दुसऱ्यांदा 9 नंबर असेटला होणार, याचा इफेक्ट दुसऱ्यांदा 9 नंबर लायबिलिटीला होणार. त्याच्यानंतर परत प्रॉब्लेम मोठा करूया. आपण इंटरेस्टपर्यंत आलो, त्याच्यानंतर रिन्युअल फी क्रेडिटमध्ये दिलं. क्रेडिटमध्ये दिलेला ट्रान्झॅक्शन काय असतो? इन्कम किंवा लायबिलिटी. मग रिन्युअल फी, जेवढ्या पण फी असतात त्या लायबिलिटी नाही, त्या इन्कम आहे. आणि इन्कम आपण कुठे लिहितो? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. मग प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला कुठेच रिन्युअल फी नावाचा दिसत नाही आपल्याला. इन्कम पहिला इंटरेस्ट आहे, दुसरा डिव्हिडंड, तिसरा कमिशन, चौथा मिसलेनियस लँड अँड इन्कम. रिन्युअल फी नाही आहे. मग जिथं तुम्हाला एखादा इन्कम नाही मिळाला तर तो डायरेक्ट अदरमध्ये लिहा. मग अदरमध्ये लिहा, इथं अदर आयटममध्ये रिन्युअल फी. एखादा इन्कम जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर रिन्युअल तो या इन्कम अदर आयटममध्ये लिहा. मग रिन्युअल फी किती आहे? 4,000, डायरेक्ट आउटर कॉलम 4,000. त्याच्यानंतर आलं
सन्ड्री इन्कम क्रेडिटमध्ये दिलं, इन्कम म्हणजे तो इन्कमच आहे, त्याच्या नावातच इन्कम आलं. मग इन्कम म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला, खर्च असतील तर डेबिटला, इन्कम असतील तर क्रेडिटला. मग इकडं कुठंच सन्ड्री इन्कम नाही आहे, तर तुम्हाला मी सांगितलं एखादा इन्कम जर अवेलेबल नसेल अदरमध्ये रेकॉर्ड करा. मग अदरमध्ये लिहा सन्ड्री इन्कम, सन्ड्री इन्कम डायरेक्ट आउटरला 2300 संपलं. त्याच्यानंतर डेबिट बॅलन्सेस आपले झालेले आहे, म्हणजे क्रेडिट बॅलन्स पण सगळे झाले, डेबिट बॅलन्स पण सगळे झाले, ट्रायल बॅलन्स संपला. आता ट्रायल बॅलन्स संपल्यानंतर फक्त चेक करा कोणकोणत्या ॲडजस्टमेंट बाकी आहे. तर पहिली ॲडजस्टमेंट इंटरेस्ट पेएबल झाली, दुसरी इंटरेस्ट रिसिवेबल पण झाली, आउटस्टँडिंग पण झाली, चौथी ॲडजस्टमेंट बाकी डिव्हिडंडची. मग डिव्हिडंड 5% सांगितला. जो डिव्हिडंड आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये सांगितला जातो तो डिव्हिडंड असतो प्रपोज डिव्हिडंड, आणि प्रपोज डिव्हिडंड नेहमी कॅपिटलवर चार्ज करतात. कशावर? कॅपिटलवर. कॅपिटलची अमाऊंट जर ॲडजस्टमेंटमध्ये दिली तर जो अमाऊंट असेल त्या अमाऊंटवर कॅल्क्युलेट करा, आणि कॅपिटलची अमाऊंट जर दिलेली नसेल तर आपला ट्रायल बॅलन्सचा जो काही कॅपिटल असेल त्या कॅपिटलवर घ्या. मग इथं बघा 5% डिव्हिडंड आहे डिक्लेअर, शेअर कॅपिटल 7 लाख, अमाऊंट दिलेली आहे. मग 7 लाखावर 5% तुम्हाला कॅल्क्युलेटर अलाउड आहे. 7 लाखावर 5% कॅल्क्युलेट करा, 1 0 कट करा, 10% 70,000, त्याचे निम्मे 5% 35,000. किती आला? 35,000. हा डिव्हिडंड आहे 35,000 प्रपोज डिव्हिडंड, तो दोनदा रेकॉर्ड करायचा. आणि डिव्हिडंडची ॲडजस्टमेंट मी तुम्हाला भरपूर वेळ शिकवली. डिव्हिडंडची ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट फक्त लायबिलिटीलाच करायचे. मग लायबिलिटीला या. मग कुठे करायचे सर? तर डिव्हिडंडचे 2 इफेक्ट, एक करायचा लायबिलिटी नंबर 8ला आणि दुसरा करायचा लायबिलिटी नंबर 11ला. मग डिव्हिडंडचा पहिला इफेक्ट लायबिलिटी नंबर 8मध्ये सुरुवातीला आपण लिहून ठेवलेलं असतं प्रपोज डिव्हिडंड किती टक्के? 5% तो काढला, आणि तो किती आला होता? 7 लाखावर 35,000. इथं प्रपोज डिव्हिडंडवरती लिहा 35,000, आणि याच्या खाली आपण ट्रायल बॅलन्सचा डिव्हिडंड लिहिलेला आहे पेड, तो लेस करा. 35मधून 31 गेले, किती राहिले? 4,000. पहिला इफेक्ट डिव्हिडंडचा लायबिलिटीला करायचा 8 नंबरला, कॅपिटलवर काढा, 7 लाखावर 5% 35,000 आले, प्रपोज डिव्हिडंड म्हणून रेकॉर्ड करा. आता दुसरा इफेक्ट पण लायबिलिटीलाच करायचा, कॉमन 11 नंबरमध्ये. आणि जेव्हा जेव्हा आपण एखादी ॲडजस्टमेंट 11 नंबर लायबिलिटीमध्ये सोडवतो तेव्हा ती आपण मी तुम्हाला शिकवलेली आहे, आपण लेस करणार. मग लिहा लेस 5% प्रपोज डिव्हिडंड, प्रपोज डिव्हिडंड, आणि तो किती आला? 35,000. मग वजा करा 35,000. लगेच वजा नका करू, आपल्याला अजून सोडवायचं आहे. डिव्हिडंडची ॲडजस्टमेंट संपली. डिव्हिडंड काढा कॅपिटलवर, जो डिव्हिडंड येणार त्याला प्रपोज डिव्हिडंड म्हणायचं, तो दोनदा रेकॉर्ड करायचा, लायबिलिटी नंबर 8ला, लायबिलिटी नंबर 11ला. लायबिलिटी नंबर 11ला आपल्याला नेहमी लेस करायचं आहे. त्याच्यानंतर ट्रान्सफर 25% करा रिझर्व्ह फंडला. रिझर्व्ह फंडला आपण नेहमी 25% शेवटी ट्रान्सफर करतो. डेप्रिसिएशन झालेलं आहे, मग एकच ॲडजस्टमेंट राहिली, रिझर्व्ह फंड सोडवा. रिझर्व्ह फंडला आता डिव्हिडंड तुम्ही कॅपिटलवर काढलं, रिझर्व्ह फंडचे 25% कशावर काढतात? तर मी तुम्हाला शिकवलेलं आहे, रिझर्व्ह फंडचे 25% नेहमी ट्रायल बॅलन्सच्या प्रॉफिटवर काढतात. आता इथं 83,000वर 25% काढायचे नाही. इथं 2 प्रॉफिट दिले, जेव्हा जेव्हा 2 प्रॉफिट दिले जातील, एक असेल ओपनिंग आणि एक असेल क्लोजिंग, 25% अमाऊंट नेहमी नोट डाऊन करून ठेवा. 2 प्रॉफिट जर दिलेले असेल ट्रायल बॅलन्समध्ये तर 25% अमाऊंट क्लोजिंग प्रॉफिटवर काढा. मग क्लोजिंग प्रॉफिट किती आहे? 60,000. 60,000वर काढायचं आहे, म्हणून आपण सेपरेट लिहिले होते, 83,000 डायरेक्ट लिहिले नाही आपण. मग 60,000वर 25% काढा, मग कॅल्क्युलेटरवर काढा 60,000वर 25%, मग 60,000वर 25%, 10% तर 6,000, 6 6 12, 12 आणि 3 15, किती आले? 15,000. मग 25% आले 15,000. 25% अमाऊंट किती आली? 15,000. ही ॲडजस्टमेंटसुद्धा 2 वेळेस लायबिलिटीलाच रेकॉर्ड करायची. मग कुठे रेकॉर्ड करायची? एकदा तुम्ही रिझर्व्ह फंडला ट्रान्सफर करणार म्हणजे 2 नंबर लायबिलिटीला ॲड करा आणि 11 नंबर लायबिलिटीला लेस करा. मग चला 2 नंबर लायबिलिटी. मग 2 नंबर लायबिलिटीला जाऊ आपण. रिझर्व्ह फंडच्या खाली आपण इथं एक लाईन सोडलेली बघा. मग रिझर्व्ह फंडच्या खाली एक लाईन जी सोडली ते आपल्या याच्यासाठी सोडत असतो ट्रान्सफर करण्यासाठी. मग लिहा ॲड 25% ट्रान्सफर, आणि कसे आले म्हणून मुद्दामून इथं कंसामध्ये लिहून ठेवा 25% ऑन 60,000. नेहमी 60,000वरच काढा क्लोजिंग प्रॉफिटवर. जर 2 प्रॉफिट दिले तर क्लोजिंग प्रॉफिटवर काढा. मग 60,000वर 25% किती आले? 15,000. ॲड करा 35 आणि 15 आउटरला लिहा डायरेक्ट 50. 25% रिझर्व्ह फंड काढायचा,
प्रॉफिटवर कोणत्या 2 प्रॉफिट दिले तर क्लोजिंग प्रॉफिटवर काढा, रिझर्व्ह फंडमध्ये ॲड करा. पहिला इफेक्ट झाला. आता दुसरा इफेक्ट पण लायबिलिटीला करा. लायबिलिटी नंबर 11 आणि लायबिलिटी नंबर 11चा इफेक्ट नेहमी आपण लेस करणार. मग चला लायबिलिटी नंबर 11ला आणि लेस करा 15,000. मग लायबिलिटी नंबर 11ला लिहूया. लेस 25% रिझर्व्ह फंड. आता लेस करा 15,000. 2 नंबरमध्ये रिझर्व्ह फंडमध्ये ॲड करा आणि 11 नंबर लायबिलिटीमध्ये लेस करा. मग 83 मध्ये किती लेस करायचे? 35 आणि 15 50. मग 83,000 मधून 50,000 वजा झाले तर शिल्लक राहतात 33,000. कॅल्क्युलेटरवर करून चेक करा. शिल्लक किती राहिले? 33,000. तिथंच लिहा. प्रॉब्लेम संपला. प्रॉब्लेम संपल्यानंतर सगळे ॲडजस्टमेंट झाले, ट्रायल बॅलन्स संपला. आता क्लोज करा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट आणि क्रेडिट साईड जर चेक केली तर क्रेडिट साईड जास्त आहे. मग क्रेडिट जास्त आहे, तुम्ही कॅल्क्युलेटरवर करा. 185 आणि 4 189 हे 2 91,300 1,91,300. तर चला आपण लिहूया खाली 1,91,300 एकदम खाली लिहायचं आहे आपल्याला. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट कॉलमची टोटल आहे 1,91,300. मग क्रेडिटला लिहूया 1,91,300. 1,91,300. कॅल्क्युलेटर तुम्हाला अलाउड आहे, चेक करा. 30 टोटल डेबिटला लिहा 1,91,300. आणि आता 1,91,300 ही डेबिटची टोटल नाही आहे, क्रेडिटची आहे. मग डेबिटला डिफरन्स येणार आणि डेबिटला डिफरन्स येण्यासाठी या 1,91,300 मधून या सगळ्या आउटर कॉलमच्या अमाऊंट वजा करा. वजा केल्यानंतर जो डिफरन्स येणार कॅल्क्युलेटरवर चेक करा. तो डिफरन्स येणार आहे आपला इथं 63,300. मग डिफरन्स येतो आहे आपला 63,300. या डिफरन्सला नाव द्या टू नेट प्रॉफिट. डेबिटला जर डिफरन्स आला तर नेट प्रॉफिट नाव द्या आणि नेट प्रॉफिट येऊ द्या किंवा नेट लॉस येऊ द्या, तो नेहमी 11 नंबर लायबिलिटीला ट्रान्सफर करा. मग चला 11 नंबर लायबिलिटीला नेट प्रॉफिट आलेला असेल तर ॲड करा, नेट लॉस आलेला असेल तर लेस करा. मग आपल्याला काय मिळालं? नेट प्रॉफिट ॲड करावं लागेल. ॲड नेट प्रॉफिट आणि ॲड करा. किती होता नेट प्रॉफिट? तो होता 63,300. मग ॲड करा 63,300 आणि नेट प्रॉफिट आणि नेट लॉस ट्रान्सफर केल्यानंतर 11 नंबर लायबिलिटी क्लोज करा. मग 33 आणि 63 73 83 93 396 96,300. आउटरला येतात 96,300. व्यवस्थित करा कॅल्क्युलेटरवर. एकदा 11 नंबर लायबिलिटी क्लोज झाली, आउटरला टोटल लिहिली की बॅलन्स शीट क्लोज करा. मग बॅलन्स शीट चेक करा आता तुम्ही, लायबिलिटी साईड आणि असेट साईड. मग लायबिलिटी साईडची आउटर आणि असेट साईडची आउटर. प्रॉब्लेम थोडा छोटा करू वाटलंच तर. मग लायबिलिटी साईडचा आउटर कॉलम आणि असेट साईडचा आउटर कॉलम बघा. मग लायबिलिटी साईड आणि असेट साईड. तर लायबिलिटी साईड आणि असेट साईड जर तुम्ही चेक केली तर तुमची टोटल बॅलन्स शीट टॅली झाला पाहिजे. आणि बॅलन्स शीट आपला विद्यार्थी मित्रांनो टॅली होतो आहे 31,96,600. मग बॅलन्स शीट आपला टॅली होतो आहे 31,96,600. बॅलन्स शीट टॅली आहे 31,96,600. मग इथे लिहा, लायबिलिटीला लिहिला, असेटला पण लिहा 31,96,600. या अमाऊंटला आपला बॅलन्स शीट टॅली होतो आहे 31,96,600ला बॅलन्स शीट टॅली झाला. तर या पद्धतीने प्रॉब्लेम सोडू शकता तुम्ही. फक्त प्रॉब्लेम सोडवताना हा फॉर्मॅट 12 लायबिलिटी 11 असेट, त्याच्यानंतर डेबिटला 16 खर्च, क्रेडिटला 5 इन्कम, हे सगळे पार्ट पाहिजे तरच तुम्ही प्रॉब्लेम सोडू शकतात. म्हणून व्यवस्थितपणे ते फॉर्मॅट पार्ट करा आणि प्रत्येक लिहिल्यानंतर प्रत्येक ट्रान्झॅक्शन, प्रत्येक एक्सपेन्सेस, असेट, लायबिलिटी लिहिल्यानंतर जागा सोडायची आहे आणि प्रॉब्लेम सोडवायचे. प्रॉब्लेम सोडवण्याची टेक्निक तुम्हाला माहीतच आहे. आपण याच चॅनलवर भरपूर प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करणार आहोत, काळजी करू नका. नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या लेक्चरला नवीन प्रॉब्लेमची परत प्रॅक्टिस करूया. थँक्यू.